आग्राची साहसी सुटका, शिवरायांची युक्ती बाय आकाश भाटे. खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. सह्याद्रीचे वाघ छत्रपती शिवाजी महाराज मुघल बादशहा औरंगजेबच्या आमंत्रणावरून आग्रा येथे गेले होते. पण तिथे दरबारात त्यांचा योग्य सन्मान झाला नाही. बाणेदार शिवरायांनी औरंगजेबला भर दरबारात खडसावले. औरंगजेबने रागाच्या भरात शिवरायांना आग्र्यात नजरकैदेत ठेवले. त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणाभोवती कडक पहारा लावण्यात आला. महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजीराजे दोघेही आता संकटात होते. पण महाराज डगमगले नाहीत. महाराजांनी तिथून निसटण्यासाठी एक जबरदस्त योजना आखली. काही दिवसांनी त्यांनी आजारी असल्याचे नाटक केले. त्यांनी जाहीर केले की मला पोटाचा खूप त्रास होत आहे आणि बरे वाटण्यासाठी मला साधू संतांना मिठाई वाटायची आहे. दररोज मोठ्या पेट्यांमधून मिठाई आणि फळे येऊ लागली. सुरुवातीला सैनिक प्रत्येक पेटी नीट तपासून पाहत असत. पण रोज तेच पाहून त्यांना कंटाळा आला. महाराज आणि संभाजीराजे शांतपणे योग्य वेळेची वाट पाहत होते. काही दिवसानंतर सैनिकांना वाटले की या पेट्यांमध्ये फक्त मिठाईच असते. त्यांचा पहारा थोडा सैल झाला. हिरोजी फर्जंद या विश्वासू सेवकाने महाराजांसारखे कपडे घातले आणि तो महाराजांच्या जागी झोपण्याचे नाटक करू लागला. तो दिवस उजाडला. शिवाजी महाराज आणि संभाजीराजे दोन मोठ्या मिठाईच्या पेट्यांमध्ये बसले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या पेट्या उचलल्या. आता सगळा खेळ वेळेचा आणि धैर्याचा होता. पेट्या घेऊन जाणारे लोक मुख्य दरवाजाजवळ पोहोचले. एका पहारेकऱ्याने त्यांना थांबवले. या पेट्यांमध्ये काय आहे? त्याने विचारले. महाराजांनी पाठवलेली मिठाई आहे, सेवकाने उत्तर दिले. पहारेकऱ्याने सहज पाहिले आणि त्यांना जाऊ दिले. शहराबाहेर सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यावर महाराज आणि संभाजीराजे पेट्यांमधून बाहेर आले. तिथून त्यांनी वेषांतर केले. महाराजांनी साधूचा वेश धारण केला आणि ते वेगाने स्वराज्याकडे निघाले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पहारेकऱ्यांना कळले की महाराज निसटले आहेत, तेव्हा औरंगजेब संतापाने लाल झाला. त्याने चहूकडे सैन्य पाठवले. पण शिवराय तोपर्यंत खूप दूर निघून गेले होते. अनेक दिवसांच्या खडतर प्रवासानंतर शिवाजी महाराज सुखरूप राजगडावर पोहोचले. आऊसाहेब जिजाबाईंना जेव्हा आपला शिवबा आणि नातू सुखरूप परत आल्याचे दिसले, तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. संपूर्ण स्वराज्यात आनंदी आनंद झाला.